जवळपास अर्ध्याच्या वर बकेट भरलेली आहे. ही सुद्धा गच्च बकेट भरलेली आहे. फेस भरपूर येतो. हे फेस तुम्हाला आटवून थंड करून दूध हे आज आपण मापणार आहे. इथे पूर्णपणे बारडी भरलेली आहे. थोडं कमी 9 लिटर कमी बरोबर सांगितलं तेवढं दूध भरलं की दोन्हीची क्षमता असं मला वाटतं की साधारण आहे का नाही 20 लिटरच्या मायलेज मध्ये चालते. आता रोगला 8, 8.5, 9 लिटरला टेकलेले आहेत दोन्ही बी. एका टायमाला दाताना आदात मध्ये आहेत म्हणजे दात नाहीत असं म्हणलं जातं या म्हशीला. या म्हशीला दूध आता रेडी आहे 7.5, 8 लिटर एका टायमाला. पण 100% सांगतो ज्याच्या दारात ही जाईल त्याचं धन दौलत बनल्याशिवाय सुट्टी देणार नाही. बरोबर. आता ही जी म्हस आहे पूर्णपणे क्वालिटी कंडी बघा तुम्ही कशी दिसते. बरोबर काय दिसते हो का कशी आहे क्वालिटी. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश शिंदे आपलं सर्वांचं कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे तालुका सांगोला येथे आलेलो आहे आणि इथे 25 हरियाणा जातीच्या जातीवंत मुर्रा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. तर आजच्या या लॉटमध्ये कशा पद्धतीच्या म्हशी आहेत, यांची लाईव्ह मिल्किंग किती आहे आणि एक ब्रीड क्वालिटी कशी आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जे स्वामी समर्थ डेअरी फार्मचे ओनर आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्ते. आपला परिचय करून द्या. मी स्वामी समर्थ डेअरी फार्म परमेश्वर अशोक धुरे पाटील या ठिकाणी आता लाईव्ह मध्ये मिल्किंग करायची आपल्याला. बरं आता किती विक्रीला टोटल म्हशी? आता विक्रीला म्हशी आपल्या साधारण 21 ते 22 म्हशी आहेत. बरं. आणि गाभण म्हशी 5 आहेत तिकडं. म्हणजे 26-27 म्हशी गाडी आली होती. त्याच्यामधल्या ही 5-6 म्हशी आहेत ती सेल झालेले आहेत. सेल झाले पुढं बी गिरायक बसलेले आहेत. त्यांनाही आपल्याला मिल्किंग करून पास करायचे आहेत पुढं. बरोबर. तर लाईव्ह मध्ये आपण मिल्किंग समोर बघूया. बरोबर. तर आता हा जो लॉट उतरलेला आहे हा किती दिवस झाला उतरून? आज आपल्याला दुसरा दिवस आहे संध्याकाळचा. बरोबर आहे. तर बघू शकता मित्रांनो पूर्ण फुल साईजच्या म्हशी आहेत. तर ह्या लॉटची प्राइस रेंज काय असू शकते? आता प्राइस रेंज साधारण बघा घेण्यापासून आहे. बरं. 1,35,000पासून ते 1,75,000 पर्यंत. काय 80,000 आहेत, काय 90,000 आहेत, काय 1,10,000 आहेत. आपल्या गाभण म्हशी असू द्या, वेलेले असू द्या किंवा पहिल्यावर असू द्या, दुसऱ्या येताच्या असू द्या, तिसऱ्या येताच्या 1,10,000पासून स्टार्टिंग चालू होत्या. बरोबर. 1,80,000 पर्यंत आहेत, 90,000 पर्यंत घेईल तशी मॅच आहे. बरोबर. ज्यांना घेईल तशा म्हशी मिळतील आपल्याजवळ. तर मंडळी पाठीमागं आपण या डेअरी फार्मवरती व्हिडिओ केलता तर बऱ्याच जणांच्या कमेंट आलत्या की फक्त दुधाच्या म्हशी नको आम्हाला, तर गाभण म्हशी पण उपलब्ध करून द्या. तर या दादांनी लगेच दुसऱ्या लॉटला उपलब्ध केलेल्या आहेत. ज्यांचं कमी बजेट असेल त्यांनी गाभण म्हैस घेऊ शकता. तर आता इथं या 2 मशीनचं आपण लाईव्ह मिल्किंग करतोय. लाईव्ह मिल्किंग मध्ये तर वासराला पाजलंय. वासराला पाजलेला आहे आता समोर वासरू बांधलेला आहे. तर मंडळी बघा अशा पद्धतीनं म्हैस पाणवलेली आहे. बघू शकता म्हैस बघू शकता. भैया उभी बकेट दिखाओ. तर असं लाईव्ह मिल्किंग करणार आहोत. तर मंडळी बघू शकता आपण लाईव्ह मिल्किंग पण चालू केलेली. तर दादा आजचा हा लॉट आहे, ह्याची दूध क्षमता काय राहणार आहे म्हणजे ऍव्हरेज दूध क्षमता 10 म्हशींची दूध क्षमता आता लाईव्ह मध्ये मिल्किंग चालू आहे. हे मोजणार बी आहे. बर. कमीत कमी आणि ज्यादा 9 ते 9.5 10 लिटर हे दूध म्हशी द्यायची क्षमता आहे. ही जी 10 लिटर द्यायची क्षमता आहे एका टायमाला. बर. खरेदी विक्रेती करत असताना की चांगलं प्राधान्य म्हणजे कुठल्या गोष्टीला द्यावं. बर. माझं काम करत असताना मी कुठल्या पद्धतीने काम करतोय हे बी फार बघणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे. बरोबर. की जेणेकरून मी पुढे 157 म्हशीच्या धारा काढतोय. अनुभव तितकाचा आहे. प्लस पॉईंट खरेदी विक्रेती कधी चालू केलं की मला शेतकऱ्यांचा रिप्लाय चांगल्या पद्धतीने यायला लागला. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही खरेदी विक्रेतीच काम चालू केलं. काम चालू करत असताना तुमच्या युट्यूब माध्यमातून बी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आपला नेक्स्ट व्हिडिओ बी पडला त्याच्यावरती. आता ही बी व्हिडिओ होती त्याच्यावरती पडणारच आहे. काम करत असताना शेतकऱ्याला फसवणूक कुठं होती हे फार गरजेचं आहे बघणं. बरोबर. आता मी बरेच अशा डेअरी फार्म आहेत विकणारे आणून विकणारे भरपूर आहेत या दुनियात. बरोबर. जवळ आसपास आहेत. मी बी आहे त्याच्यामध्ये विकणारी मी बी आहे. पण विकत असताना शेतकरी आता समोर आपले शेतकरीच बसलेले आहेत. बरोबर आहे. त्यांचं गाव कुठलं आहे साहेब तुमचं? बीडचं. आज हे बीडवरनं म्हशी घ्यायला आलेले आहेत. बरोबर आहे. मी ह्याच्या आधी माझ्याकडे ह्यांच्या संग एक मुलाखत झाली. इथे येऊन गेले किंवा मला म्हस घ्यायचे क्वालिटीची म्हस घ्यायची. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आता जेवढे आहेत काय सेल झालेले आहेत काय त्यांना आता समोरच मिल्किंग चालू आहे ते बघून ते म्हस खरेदी करतील. खरेदी करत असताना खरेदी विक्रेती वाला माणूस तो काय करतो. बरोबर. कसा विकतो त्याच्या घरी किती म्हशी आहेत हे बघणं फार गरजेचं आहे. आज माझ्याजवळ ह्यांनी बघितलेत
की बाबा एक 150 म्हशीचा गोठा आहे इथं, भले इथं 2000 इकडं ना तिकडं स्वस्त भेटून आणि माग भेटू, पण इथं तुम्हाला गॅरंटी वॅरंटी समधी मिळेल. बरोबर. मी सर्व काम करत असताना शेतकऱ्याला कसं पाठबळ द्यायचं हे माझं काम आहे. आज माझं रनिंग आहे 28-29 रनिंग आहे. त्या रनिंग मध्ये काम करत असताना 65 वर्ष ते 70 वर्षाचा अनुभव घेऊन बसलेलो आहे याच्यामध्ये. मग जेणेकरून मुरा वेगळी आणि पंढरपुरी आणि गुजराती ह्यात थोडंसं ओळखणं फार गरजेचं आहे. ते तर झालंच. हा, पण आता आपले शेतकरी मित्र पण आलेले आहेत. बरोबर. आता तुम्ही म्हैस खरेदी केली का? नाही केली. बर, पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि कुठून आला ते एकदा सांगा. बेडवण म्हणजे पाटोदा तालुका, पाचगाव, राहणार, जिल्हा बीड. बर, आता टोटल तुम्ही बीडवरून आलाय, तर बीड ते सांगूला किती रनिंग बीड ते असं ना 200च्या पुढे, 200 किलोमीटर. तर मंडळी, आपले हे जे बाबा आहेत ते 200 ते 250 किलोमीटर प्रवास करून इथे आलेले आहेत. बर, तर एवढा प्रवास केला तुम्ही, तर तुमच्या भागात मला अशा गोष्टी भेटत असतात, तर तुम्ही परमेश्वर साहेबांकडेच का आला? बघितलंय ना आम्ही. बर बर, आता ऐका, आपल्या चॅनल वरती पण बाकी सगळीकडे तुम्हाला म्हणजे आता मला सांगा, तुमच्या शेतकऱ्याला, तुम्ही गावातल्या शेतकऱ्याला असो, तुमच्या बीड मधल्याला असो, आमच्या सांगोल मधले असो, ह्या लोकांना मेसेज काय देऊ शकता माझ्यासाठी? चांगलाच देणार. हा, म्हशी कुठल्या क्वालिटी? आता तुम्ही स्वतः इथं पिळताना बघायला लागलाय की कुठल्या लोक तुंबवून दारा काढतात किंवा लोक कास तुंबवतात, पाठ काढतात, सकाळी तर बघायला भेटत नसते लोकांना. ह्या गोष्टी अपघात ज्यादा घडायला लागलाय का कमी घडायला लागलाय? नाही, तो अपघातच नाही. हा, बर. तर आता तुम्हाला कशी वाटली क्वालिटी? आता तुम्ही काय बघा, जर आपल्याला कोणती वस्तू खरेदी करायचं म्हणलं तर आपण 4 जागेवर चौकशी करतात की, तर तुम्ही पण करून आला तर तुम्हाला इथली क्वालिटी कशी वाटली? बाकीकडली चांगली वाटली. दुसरीकडे काय कुठे गेलं नाही, पहिले सुट चालू. आता लाईव्ह मिल्किंग चालू आहे आणि इथं लाईव्ह मिल्किंग पण चालू आहे. आपले शेतकरी मित्र पण बघत आहेत लाईव्ह मिल्किंग कशा पद्धतीने चालू आहे. तर बघू शकता, जवळपास अर्ध्याच्या वर बकेट भरलेली आहे. ही सुद्धा गच्च बकेट भरलेली आहे. तर दादा, आता मला एक सांगा, ह्या दोन्ही बकेट आहेत, तर त्या किती लिटरच्या? 8.5 लिटरची बकेट आहे. आपण नेक्स्ट बकेट सुद्धा लावणार आहे इथं. तर बकेट तुम्ही बघा फक्त किती भरती किती नाहीये. बघणं आणि बोलणं ह्याच्यामध्ये 100% बरोबर आहे. हा, ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला दिसून येईल की बाबा सांगणं वेगळं आणि हे करणं वेगळं. बरोबर. ए, बकेट दे रे इथं. आता दादा, आता बकेट भरत आलेले, तर ह्याच्यात फेसामुळे जास्त दूध भरतं. बर, तेही आपण पूर्णपणे आहे का नाही, ऑन लिगली अनलिगली हे दोन्ही दाखवणार आहे ह्याच्यामध्ये. लोक म्हणतात की फेस भरपूर येतो, फेस भरपूर येतो. हे फेस तुम्हाला आटवून थंड करून दूध हे आज आपण मापणार आहे इथं. बरोबर. हा, तर अशा पद्धतीनं हिचं मिल्किंग होत आहे. भैया, और कितना लिटर दूध निघलेगा? 3 लिटर. तर बघा, ही पूर्णपणे बारडी भरलेली आहे. दोन्ही मशीनची बारडी भरलेली आहे. ज्याची त्याची बारडी ज्याच्या त्याची ठेवलेली आहे. आता ह्यांना बारडी नाही, बारडी आपण घेऊ त्यांना. बरोबर. मिल्किंगची बारडी त्याला दिलेली आहे आपण दुसरी. बरोबर. तर दादा, आता लाईव्ह मिल्किंग तर चालूच आहे. बरोबर. शेतकरी लाईव्ह मिल्किंग पण बघतायत. त्या माध्यमातून आपण थोडीशी माहिती पण देण्याचा माहिती म्हणजे काय, मला म्हणायचं काय, खरेदी विक्री करत असताना तुम्ही थोडंसं चांगल्या पद्धतीनं जिथं योग्य वाटेल तिथं थोडीशी खरेदी करा. आणि स्वामी समर्थ डेअरी फार्म आपला हा सांगोलमध्ये आहे. वजरेगाव ही छोटंसं खेडेगाव आहे, ह्याच्यामध्ये आपण सेटअप केलेला आहे. तर मंडळी बघा, आता मिल्किंग केलंय. तर आता हे जे मिल्किंग झालेलं आहे, तर हे दूध मोजूयात. तर थंड करून आपण दूध पलटी मारू 2-4 बार मिक्स करो भैया उसको. करते दूध मिक्स केलं तर तो पूर्णपणे फेस जिरतो आणि एक खरं दूध किती आहे ते आपल्याला या माध्यमातून कळतं. तर आता आपण दूध मोजूयात. तर या सुद्धा म्हशीचं बघा मिल्किंग झालेलं आहे. 2 नंबरच्या म्हशीचं 1 लिटर.
3 4 5 6 7 8 थोडं कमी 9 लिटर 9 कमी लिटर बरोबर आहे. आता जमलेली किती दिवस झाले ती म्हैस? आता जन्मून तिला 7वा ते 8वा दिवस आहे. गाडीतनं उतरून दुसरा दिवस आहे. बरोबर. दुसऱ्या दिवशी जर दूध एवढी देत असेल तर पुढं विचार करण्याची गोष्ट आहे. तर दूध बघत असताना चांगल्या क्वालिटीने 1 टाइम 2 टाइम तर बघितलं पाहिजे. बरोबर बरोबर. ही खात्री तर माझी 100% आहेच आहे. तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिल्किंग केलं, बाकी इकडं सगळ्या मशीनचं मिल्किंग चालूच आहे, हां. बरोबर आहे. आपले शेतकरी मित्र आलेत, अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनी दूध चेक केलं. तर आपण अजून एक प्रश्न शेतकरी मित्रांना विचारूयात. तर दादा आता तुमच्या समोर लाईव्ह मिल्किंग झाली, समोर मोजले, तर दूध किती भरलं? तुम्हाला सांगितलं तेवढं दूध भरलं? भरलं की भरलं. बाकी मशीनचं पण लाईव्ह मिल्किंग तुम्ही याच्या आधी केलंय, तर त्या पद्धतीने सगळ्या त्या पटीत भरलं का दूध? भरलं समाधानी आहात का तुम्ही? आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या शेतकरी मित्रांनी त्यांचं मनोगत सांगितलं. तर मंडळी श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे सांगोला येथे जो मुर्रा मशीनचा लॉट विक्रीसाठी आहे, तर त्यातील ह्या 2 मुर्रा मशीन टॉप क्वालिटीच्या एकदम आहेत. तर आपण यांची डिटेल्स जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्ते. तर आता ह्या ज्या 2 म्हशी दाखवत आहे, बर, तर या दोन्ही मशीनची डिटेल्स द्या. ह्या दोन्ही म्हशीचं मिल्किंग जे आहे बर. ती एका टायमाला 8-9 लिटर दूध आहे. बर. हिचं 10 लिटरला टेकलेलं आहे आता. हा आणि ही मस्त दोन्हीची क्वालिटी आहे. ही बहिणी आहेत. बरं बरं. बहिणी आहेत. हा याच्यामध्ये आता 2 नंबरची गेलेली आहे, 1 नंबरची राहिलेली आहे आपल्यापाशी. बर. चांगल्या क्वालिटीचं ब्रिडिंग आहे. खाली तिला रेडी बी आहे, एकीला रेडी आहे आणि एकाला रेड आहे. बरोबर. चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये ती ब्रिडिंग मध्ये मोडली जाते. बरोबर बरोबर. दोन्हीची क्षमता असं मला वाटतं की साधारण आहे का नाही 20 लिटरच्या मायलेज मध्ये चालते आता. तर मंडळी बघू शकता तुम्ही या मशीनची क्वालिटी, फेस क्वालिटी बघा मित्रांनो, शिंगाची क्वालिटी एकदम प्रॉपर रिंग आहे. आणि जी मागचा पुट्टा असतो बघा एकदम जबरदस्त. ही ऑर्डर बघा कशी आहे बघा, कासांची ठेवण बिवण कशी आहे बघा, लांबड्या खाली कॉम्पॅक्ट साईजचे आहेत. हा, अशा पद्धतीनं ह्या टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो. तर मंडळी बघा दुसरा जोडा आलेला आहे बघा या मशीनची कास. आता ही बघा दुसऱ्या वेतल आहे त्या. बर. दुसऱ्या वेतल आहे त्या. दोन्हीला दूध आत्ता रोगला रेडी आहे. आता रोगला 8-8.5-9 लिटरला टेकलेले आहेत दोन्ही बी. त्या काढाय मला त्या दुसऱ्या वेताच्या रेडी आहेत. बरोबर. दुसऱ्या वेताच्या दोन्ही दुसऱ्या वेताच्या दोन्ही दाताला काय कशा? दाताला 400 आहेत. चौशात बघू शकता मित्रांनो दोन्ही म्हशी दुसऱ्या वेताच्या आणि दाताला 4 दात आहेत. बघू शकता या मशीनची क्वालिटी, ब्रीड क्वालिटी बघा मित्रांनो, बघा फेस क्वालिटी यांची. आता जणून किती दिवस झाले या मशीन? आता यांना 6 ते 7 दिवस झालेत. गाडीतच व्यान झाली यांची. बरोबर. त्यामुळे आता एक मस अलीकडची मस आहे का नाही ती चिकावरते आणि ही मस्ती दूध झाले तयारीचं. ही साधारण 8.5 ते 9 लिटरवर आहे. ही 8.5 ते 9 लिटरवर आहे. तर मंडळी बघा तिसरा जोडा आला या मशीनचा. पूर्ण फुल साईजच्या म्हशी आहेत. पहिल्या वेताचे आहेत बरं काही. दोन्ही पहिल्यावर आहेत. दोन्हीही पहिल्यावर आहेत. बघू शकता मित्रांनो दोन्हीही म्हशी पहिल्यावर आहेत. कासाची ठेवून बघा. तर आता यांच्या काय डिटेल्स द्यात? आता यांची डिटेल्स आहे का नाही, दाताना आदात मध्ये आहेत, म्हणजे दात नाहीत असं म्हणलं जातं या म्हशीला. या म्हशीला दूध आता रेडी आहे 7.5-8 लिटर एका टायमाला. आणि हिला जे आहे 7-7.5 लिटर आहे दूध. ही पहिल्या वेताचे ठेवून आहेत. चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या बघा शिंगाखंड बघा तुम्ही कशा क्वालिटीच्या म्हशी आहेत. खरेदी विक्रेती करत असताना ह्या गोष्टी फार गरजेचं आहे बघणं. पहिल्यावर वेत असू द्या, दुसऱ्या वेताची असू द्या, तिसऱ्या वेताची असू द्या. ही म्हशीची क्वालिटी आणि ठेवून कशी बघा तुम्ही. बरोबर. हा. तर ह्या म्हशी खाली होऊन किती दिवस झालं? ही खाली होऊन आता आहे का नाही 7-8 दिवस झालेत. गाडीतच खाली झालेले आहेत येताना. बर. तर नक्कीच या म्हशी आपला दूध व्यवसाय यशस्वी करतील. आता दुसरी एक क्वालिटी तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवतो बघा. बर. हा या इथं. तर मंडळी तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर हर एक प्रकारची म्हैस भेटणार आपल्याला इथं. आणि इथं
बघू शकता बघा ही जी म्हस आहे हा हा हिला अनेक दात बी नाहीत काय बर. हिला दात बी नाहीत हा ह्या म्हशीची क्वालिटी म्हणजे आदतच आहे ही. हा आदातच आहे ही. बर. हिला पहिल्यावर म्हणायचं आणि बर. आदात रेडी ह्या म्हशीची ठेवण आणि हाईट लांबी किती क्वालिटी चांगल्या पद्धतीने बघा जागेवरती रिंग आहे शिला म्हशीला दूध आता एका टायमाला आहे का नाही 6.5 लिटर आता दूध काठ्यावरती तयार आहे आपल्या म्हशी पहिल्यावरती रेडी आहे हा. आणि दुसऱ्या व्यताची आणि तिसऱ्या व्यताची ही 100% तुम्हाला आहे का नाही गॅरंटी फुल टाकून तुम्हाला मी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो याच्यामध्ये. तर मंडळी बघा सडाला पण बघा. एकदम साफसुत्र. सडाला बघा किती चांगल्या पद्धती हो किती बी हात घाला तुम्ही काही करा म्हशीला हो का आहे का बरोबर आहे. काय करते का इथं आतापर्यंत आपली देशी म्हस असू द्या किंवा कुठली असू द्या हा. आतापर्यंत लात मारून एका साईडला गेलो असतो आपण. आता ही जी म्हस आहे पूर्णपणे क्वालिटी कंडी बघा तुम्ही कशी दिसते बरोबर, काय बरोबर. दिसते हो का आहे का कशी आहे क्वालिटी मंडळी एक नंबर क्वालिटीची म्हैस आहे. बघा आपण चालवून पण बघूया. बघा हिची चाल बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या जे आपले दादा चलत आहेत त्यांच्या हाईटला कम्पॅरिझन करू शकता. हा, 100% बघा, जवळपास खांद्याला म्हैस लागते खांद्याच्या वर म्हणाय काय हरकत नाही अशी ही फुल साईजची म्हस आहे. पहिला रू म्हैस आहे एकदम म्हस एवढी शांत आहे ब्रीड क्वालिटी बघा फेस क्वालिटी बघा फेस क्वालिटी बघा आहे का कशी शिंगाची झाली. रिंग आहे हा व्यवस्थित. सर्व गोष्टीतनं तुम्ही पहिल्यावरती म्हशीची बघा तर मंडळी बघा अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण म्हशी कशा आहेत ब्रीड क्वालिटी कशी आहे म्हशींचं स्ट्रक्चर कसं आहे आणि एक म्हैस चॉईस करताना कशा पद्धतीनं चॉईस केली पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं लाईव्ह मिल्किंग पण बघितली. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.